अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या जीवन बदलणाऱ्या चमत्कारिक स्वामी संदेशामध्ये सर्व स्वामी भक्तांचं मनापासून स्वागत आहे. स्वामी भक्तांनो, परमेश्वराच्या चरणी संपूर्ण समर्पण करा आणि आजचा हा संदेश लक्षपूर्वक शेवटपर्यंत ऐका. जे स्वामी भक्त आजचा हा संदेश ऐकत आहेत त्या सर्व भक्तांच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत हीच ईश्वरचरणी प्रार्थना आहे. स्वामी भक्तांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर रोज स्वामी संदेश ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा. स्वामी महाराजांनी सांगितलं आहे की जीवन हे कधीही सोपं नसतं, पण जो जीवनाला भक्तीच्या आधाराने सुंदर बनवतो त्याला कोणतेही दुःख त्रास देऊ शकत नाही. त्यामुळे तुमचं हृदय नेहमी भक्तीने भरून ठेवा. स्वामी महाराजांची कृपा ज्याच्यावर असते तो माणूस कधी एकटा राहत नाही, कारण संकट कितीही मोठी असली तरी स्वामींच्या आशीर्वादाने ती सहज पार करता येतात आणि जीवन आनंदाने उजळून निघतं. परमेश्वरावर नितांत श्रद्धा ठेवा, कारण जेव्हा परिस्थिती कठीण वाटते तेव्हा देव आपल्यासाठी नवीन मार्ग तयार करत असतात. फक्त तुम्हाला त्या मार्गावर विश्वासाने चालायचं आहे आणि तुम्हाला योग्य दिशा नक्कीच मिळेल. स्वामी महाराज सांगतात, भक्ती फक्त शब्दांनी दाखवायची गोष्ट नाही, ती आपल्या आचरणात उतरवायची आहे. त्यामुळे तुमच्या प्रत्येक कर्मात भक्तीचा झरा वाहू द्या आणि त्यातूनच खरा आध्यात्मिक आनंद तुम्हाला मिळेल. स्वामी महाराजांच्या चरणी लीन झालेल्या भक्ताचे जीवन नेहमी समृद्ध आणि आनंदी असतं, कारण भक्ती हीच खरी संपत्ती आहे आणि ती मिळवण्यासाठी कोणताही अडथळा तुमच्या श्रद्धेपेक्षा मोठा नाही. स्वामी महाराज सांगतात की तुमच्या मनात जर चांगले विचार असतील आणि हाती सद्गुणी कर्म करण्यास तत्पर असतील तर परमेश्वर स्वतः तुमच्या आयुष्याची दिशा ठरवतात आणि प्रत्येक संकटाला संधीमध्ये रूपांतरित करतात. स्वामी महाराजांनी शिकवलं आहे की जो मनुष्य इतरांच्या कल्याणासाठी झटतो तोच खऱ्या अर्थाने धन्य होतो. त्यामुळे आपल्या कर्माने आणि विचारांनी इतरांसाठी प्रकाशाचा स्रोत बना. स्वामी महाराज सांगतात की परिस्थिती किती कठीण असो, संकट किती मोठं असो, पण जो भक्त भक्तीने नतमस्तक होतो त्याला स्वामींच्या कृपेचा अनुभव हमखास येतो. त्यामुळे श्रद्धा आणि सबुरी हीच खरी भक्ती आहे. परमेश्वराची कृपा मिळवायची असेल तर तुमच्या जीवनातील प्रत्येक कृती भक्तीने आणि प्रेमाने भरलेली असली पाहिजे, कारण भक्तीशिवाय कर्म निष्फळ ठरतं आणि कर्माशिवाय भक्ती अपूर्ण राहते. स्वामी महाराज सांगतात की दुसऱ्यांच्या दुःखाकडे दुर्लक्ष करणारा माणूस कधीही खरा भक्त होऊ शकत नाही. त्यामुळे इतरांच्या मदतीला धावून जा आणि तुमच्या सेवाभावामुळे स्वामींच्या आशीर्वादाचा वर्षाव तुमच्या आयुष्यात नक्कीच होईल. स्वामी महाराजांची भक्ती करणं म्हणजे केवळ नामस्मरण करणं नाही, तर स्वतःच्या कर्मातून, विचारातून आणि आचरणातून त्यांची शिकवण अनुभवणं आणि ती इतरांना देणं हा खऱ्या भक्तीचा मार्ग आहे. स्वामी महाराजांच्या कृपेने जेव्हा भक्ताचा आत्मा शुद्ध होतो तेव्हा त्यांचं जीवन सुसंस्कारित होतं. त्यांच्या जीवनात आनंद आणि समाधानाचं नवं पर्व सुरू होतं आणि प्रत्येक अडचण संधीमध्ये रूपांतरित होते. स्वामी महाराज सांगतात की प्रत्येक दिवशी तुमचं हृदय अधिक भक्तिमय आणि मन अधिक शांत बनवा, कारण भक्तीच्या मार्गावर चालणारा माणूस कधीही भरकटत नाही. तो नेहमी स्वामींच्या मार्गदर्शनाखाली सुरक्षित राहतो. जीवनात कितीही मोठं यश मिळवा, पण जर नम्रता आणि भक्ती तुमच्या हृदयात नसेल तर ते यश काही काळ टिकेल, पण जेव्हा भक्तीचा आधार असेल तेव्हा यश कायमचं तुमच्या पावलांशी बांधलेलं राहील. स्वामी महाराज सांगतात की जो माणूस स्वार्थ सोडून भक्तीच्या मार्गावर चालतो त्याच्या जीवनात परमेश्वराचं अस्तित्व अनुभवायला मिळतं. त्यामुळे प्रत्येक कृती निस्वार्थीपणे आणि भक्तिभावाने करा. स्वामी महाराजांच्या कृपेने भक्तांचं जीवन एक आनंदमय प्रवास बनतं, कारण जेव्हा भक्त परमेश्वराच्या चरणी पूर्णपणे समर्पित होतात तेव्हा त्यांच्या मनातील सर्व चिंता नष्ट होतात आणि केवळ भक्तिमय आनंद राहतो. स्वामी महाराज सांगतात की तुमच्या जीवनात देवाचा हस्तक्षेप तेव्हाच होतो जेव्हा तुम्ही संपूर्ण श्रद्धेने आणि निस्वार्थ भावनेने परमेश्वराचं स्मरण करता. त्यामुळे तुमची भक्ती कधी अर्धवट राहू देऊ नका.
स्वामी महाराज सांगतात, तुमच्या प्रत्येक श्वासात परमेश्वराचं नाव असलं पाहिजे, कारण ज्या भक्ताच्या जीवनात नामस्मरण आहे त्याचं जीवन सुख समाधानाने भरलेलं असतं. स्वामी महाराजांच्या शिकवणीनुसार जो स्वतःच्या मनातील अहंकार दूर करतो आणि निस्वार्थ भावनेने सेवा करतो तोच खरा भक्त आहे. त्यामुळे जीवनाला सद्भावना जोपासा आणि भक्तीच्या वाटेवर निश्चयाने पुढे चालत राहा. स्वामी भक्तांनो, जिथं तुमचा विश्वास दृढ आहे तिथं परमेश्वराचे चमत्कार घडल्याशिवाय राहत नाही. तुमचाही परमेश्वरावर मनापासून पूर्ण विश्वास असेल तर कमेंट्स बॉक्समध्ये अशक्य शक्य करतील स्वामी नक्कीच टाईप करा. स्वामी भक्तांनो, संकट आली की देव आपली परीक्षा घेत असतात, पण जो मनोभावे स्वामींचं नामस्मरण करतो आणि आपली श्रद्धा अढळ ठेवतो त्याच्या जीवनात प्रत्येक संकट शेवटी एका वरदानासारखं प्रकट होतं. स्वामी महाराज म्हणतात की तुमच्या मनात भक्तीची ज्योत प्रज्वलित ठेवा, कारण जिथे भक्ती आहे तिथंच परमेश्वराची उपस्थिती आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत भक्तीचा मार्ग सोडू नका. जीवनात किती अडथळे आले तरी सत्याचा मार्ग सोडू नका, कारण देवाची कृपा नेहमी सत्यवानांवर असते आणि त्यांच्या जीवनात अंतिम विजय हा परमेश्वराच्या इच्छेनुसारच घडतो. स्वामी महाराज सांगतात, जेव्हा एखाद्या माणसाला वाटतं की आता तो एकटाच आहे तेव्हाच परमेश्वर त्याच्या हृदयात अधिक गहिरे उतरतात. त्यामुळे कधीही स्वतःला एकटं समजू नका, कारण स्वामी तुमच्या सोबत आहेत. स्वामी भक्तांनो, केवळ प्रार्थनेनेच नव्हे तर आपल्या कृतीतून भक्ती दाखवा, कारण ज्या भक्ताच्या हातून दुसऱ्याच्या भल्यासाठी कर्म घडतं त्या भक्तावर स्वामींची कृपा अधिक होते. स्वामी महाराज सांगतात, कधी मागे वळून पाहू नका आणि भूतकाळाच्या शोकांतिका उगाळू नका, कारण जे घडतं ते देवाच्या इच्छेनुसार घडतं आणि जे घडणार आहे ते तुम्हाला आणखी उन्नत करण्यासाठीच घडणार आहे. परमेश्वराच्या नामस्मरणाने मनाला शांती लाभते, आत्मा पवित्र होतो आणि जीवनातील मार्ग स्पष्ट होतो. त्यामुळे स्वामींच्या नामाचा गजर कधीही थांबवू नका. स्वामी महाराज म्हणतात की आयुष्यात यशस्वी होण्याचा खरा मार्ग म्हणजे समर्पण आणि श्रद्धा, कारण जिथे पूर्ण समर्पण आहे तिथं परमेश्वर स्वतः मार्गदर्शन करतात. तुमचं हृदय जितकं शुद्ध, तुमची भक्ती जितकी निस्वार्थ आणि तुमची सेवा जितकी निशंक, तितकं स्वामींचा आशीर्वाद रूपी छत्र तुमच्यावर राहील. स्वामी भक्तांनो, जेव्हा जीवनात सर्व काही संपल्यासारखं वाटतं तेव्हा लक्षात ठेवा की स्वामी महाराज तुमच्या प्रत्येक अश्रूचं मूल्य जाणतात आणि योग्य वेळी तुम्हाला उन्नतीच्या दिशेने नेतील. स्वामी महाराज सांगतात, तुमच्या मनात जर प्रेमाची ज्योत प्रज्वलित असेल तर परमेश्वर तुमच्या जीवनात त्या आज प्रेमाचं फुललेलं बाग निर्माण करेल. त्यामुळे मनात प्रेम आणि करुणा ठेवा. स्वामींच्या कृपेनेच अंधकार दूर होतो आणि मार्ग प्रकाशित होतो. त्यामुळे जीवनात संकट आली की घाबरू नका, कारण अंधारानंतर सूर्योदय निश्चित असतो. परमेश्वराची कृपा कधीही उशीर करत नाही, ती नेहमी योग्य वेळी योग्य मार्गाने तुमच्या जीवनात प्रकट होते. त्यामुळे संयम ठेवा आणि स्वामींच्या मार्गदर्शनावर श्रद्धा ठेवा. स्वामी महाराज सांगतात, तुमच्या जीवनातील प्रत्येक क्षण हा ईश्वराच्या योजना असतात. त्यामुळे संकट आली तरी परमेश्वरावर विश्वास ठेवा आणि तुमचं कर्म प्रामाणिकपणे करत राहा. जो भक्त निस्वार्थ मनाने परमेश्वराची आराधना करतो त्याच्या जीवनातील सर्व दुःख स्वामी स्वतः हरवतात आणि त्याला शांतता, समाधान आणि समृद्धीचा वरद हस्त देतात. स्वामी महाराज सांगतात की ज्याचे मन भक्तीने भरलेले असते त्याच्यावर कोणतेही संकट दीर्घकाळ टिकू शकत नाही, कारण भक्तीची शक्ती ही सर्व अडथळ्यांवर मात करण्यासाठी सक्षम असते. स्वामी महाराजांचे नामस्मरण म्हणजे नकारात्मक विचारांचा नाश करणारा दिव्य प्रकाश आहे. त्यामुळे जीवनात निराशा आली की स्वामींचं नामस्मरण अधिक जोरात करा. स्वामी महाराज म्हणतात की परमेश्वर कधी आपल्या भक्तांची परीक्षा घेऊन त्यांना सोडत नाही, तर परमेश्वर भक्तांना अधिक मजबूत बनवून त्यांच्या जीवनाला अधिक उज्ज्वल करतात.
जोपर्यंत भक्ताच्या हृदयात श्रद्धेची ज्योत प्रज्वलित आहे तोपर्यंत कोणतंही संकट भक्तांचं नुकसान करू शकत नाही. कारण परमेश्वराच्या कृपेने भक्त सगळ्या अडचणींवर विजय मिळवतो. स्वामी महाराज सांगतात, जीवनातील प्रत्येक क्षण हा नवीन संधी घेऊन येतो. त्यामुळे भूतकाळाच्या आठवणींमध्ये अडकू नका, तर परमेश्वराच्या कृपेवर विश्वास ठेवा आणि पुढे चालत राहा. स्वामी महाराजांच्या चरणी समर्पण म्हणजेच खरं मुक्तीचं द्वार आहे. त्यामुळे अहंकार सोडा, नकारात्मकता दूर करा आणि भक्तीच्या मार्गावर निसंशय राहा. परमेश्वरावर अढळ श्रद्धा ठेवली की मनातील भीती नाहीशी होते, अडचणी सुटतात आणि जीवनात आनंदाचे वारं वाहू लागतात. कारण स्वामींचे आशीर्वाद हे भक्तांसाठी अढळ आधार असतात. स्वामी महाराज म्हणतात, तुमच्या जीवनात जे काही घडतं ते एका उच्च उद्देशासाठीच घडतं. त्यामुळे प्रत्येक अनुभवाकडून शिकत राहा आणि सदैव सकारात्मक दृष्टिकोन ठेवा. स्वामी भक्तांनो, जर जीवनाच्या प्रवासात तुम्ही कधी थकलात तर थोडं थांबा, श्वास घ्या आणि स्वामींचं नामस्मरण करा. कारण तीच एक मात्र ऊर्जा आहे जी तुम्हाला पुन्हा पुढे जाण्यासाठी प्रेरणा देईल. स्वामी महाराजांचे आशीर्वाद कधी विलंब करत नाहीत, ते फक्त योग्य क्षणाची वाट पाहतात. त्यामुळे संयम ठेवा, भक्ती करा आणि स्वामींच्या इच्छेचा स्वीकार करा. स्वामी भक्तांनो, जिथे परमेश्वराची इच्छा असते तिथं सर्व काही चांगल्या गोष्टी घडत असतात. म्हणून परमेश्वराच्या इच्छेनुसार चाला, परमेश्वराच्या इच्छेविरुद्ध जाऊ नका. शेवटी परमेश्वरच करते करविते आहेत. त्यांनीच ही सृष्टी निर्माण केली आहे. आपल्याला त्यांच्या मार्गावर चालणं भाग आहे. स्वामी भक्तांनो, जीवनात आलेल्या प्रत्येक प्रसंगाकडे स्वामींच्या इच्छेचा एक भाग म्हणून बघा. कारण ज्याला तुम्ही अडचण समजता ते स्वामींच्या कृपेने तुम्हाला एका नव्या उंचीवर नेणारे असते. स्वामींच्या चरणी संपूर्ण समर्पण करा. कारण मनात जर अढळ श्रद्धा असेल तर संकट केवळ वाऱ्यासारखी येतात आणि जातात, पण भक्तीचा वटवृक्ष नेहमी अढळ राहतो. परमेश्वराच्या इच्छेने काही घडत असेल तर त्यात काहीतरी कल्याणकारी हेतू असतो. म्हणून कधीही परिस्थितीचा निषेध करू नका, कारण त्या परिस्थितीमध्येच परमेश्वराची योजना दडलेली असते. स्वामी भक्तांनो, भक्ती म्हणजे फक्त नामस्मरण नव्हे, तर ती एक कृती आहे जिथे दुसऱ्यांना मदत करणं, प्रेमाने बोलणं आणि सगळ्यांसोबत सामंजस्याने राहणं हेच खऱ्या भक्तीचं लक्षण आहे. स्वामी महाराज सांगतात, जेव्हा भक्ती मनापासून केली जाते तेव्हा तिचा परिणाम केवळ तुमच्या जीवनावर नाही तर संपूर्ण विश्वावर होतो. कारण शुद्ध भक्ती ही सृष्टीला संजीवनीसारखी आहे. परमेश्वर फक्त मंदिरात नाही तर ते तुमच्या प्रत्येक श्वासात आहे, तुमच्या प्रत्येक चांगल्या विचारात आहे. त्यामुळे स्वतःच्या हृदयातच त्यांचा अनुभव घ्या आणि आपल्या कर्माने त्यांचं स्मरण करा. स्वामींच्या कृपेने प्रत्येक भक्ताचा मार्ग प्रकाशमान होतो, पण त्यासाठी भक्ती हा केवळ शब्द न राहता तो जीवनाचा एक भाग झाला पाहिजे. कारण भक्तीच्या शक्तीपुढे संपूर्ण ब्रह्मांड झुकतं. स्वामी महाराज सांगतात, तुम्ही किती संकटात असलात तरी जर तुमची श्रद्धा मजबूत असेल तर परमेश्वर तुम्हाला कधी एकटं सोडणार नाही. त्यामुळे कोणत्याही संकटाने विचलित होऊ नका. स्वामी भक्तांनो, खऱ्या भक्तीमध्ये स्वार्थ नसतो. कारण भक्ती ही त्या वाऱ्यासारखी असते जी स्वतःसाठी नव्हे तर सर्वांसाठी शीतलता आणि शांतता देण्याचं कार्य करते. स्वामी महाराज सांगतात, परमेश्वराची कृपा कधीच विलंब करत नाही. ती नेहमी योग्य वेळी आणि योग्य प्रकारे तुमच्यावर होते. त्यामुळे संयम ठेवा आणि भक्तीच्या मार्गावर ठामा. स्वामींचं स्मरण म्हणजे जीवनाचा खरा आधार. कारण जेव्हा तुम्ही त्यांच्या चरणी समर्पित होता तेव्हा जीवनात आलेली संकटही भक्तीमुळे सौम्य होतात आणि त्यांचा परिणाम तुमच्यावर होत नाही. परमेश्वरावर विश्वास ठेवून पुढे चालत राहा, कारण तो तुमच्यासाठी अशा मार्गाची योजना करत आहे ज्याची तुम्ही कल्पनाही करू शकत नाही, पण जो मार्ग तुम्हाला नक्की सुख समाधान देईल. स्वामी महाराज सांगतात, जीवनात संकट येतात कारण परमेश्वर तुम्हाला अधिक मजबूत बनवू इच्छितात. त्यामुळे प्रत्येक संकटाला स्वामींची परीक्षा समजा आणि विश्वासाने पुढे चला. परमेश्वराच्या नामाचा जप केवळ ओठांनी करणं पुरेसं नाही, तर तो हृदयातून अनुभवल्याशिवाय भक्तीला पूर्णता येत नाही. त्यामुळे भक्ती फक्त बोलण्यापुरती न ठेवता तिला जीवनाचा आधार बनवा.
स्वामी महाराज सांगतात, सत्याच्या मार्गावर चालणाऱ्याला कधी अपयश येत नाही, कारण सत्यच अखेरीस विजय मिळवून देतं. त्यामुळे किती कठीण परिस्थिती आली तरी सत्य सोडू नका. स्वामींचं स्मरण म्हणजे आत्म्याची शुद्धता, मनाची शांतता आणि जीवनाचा खरा आधार. कारण जोपर्यंत तुमचं मन स्वामींच्या नावात गुंतलेलं आहे तोपर्यंत तुम्ही कधी अंधकारात राहू शकत नाही. स्वामी महाराज सांगतात, तुमच्या हृदयात जर प्रेम आणि करुणा असेल तर त्याचं प्रतिबिंब तुमच्या कृतीत दिसेल. त्यामुळे नेहमीच प्रेमाने आणि दयाळूपणे वागा, कारण तीच खरी भक्ती आहे. स्वामींच्या कृपेने भक्ताचं जीवन फुलतं, कारण भक्ती ही फक्त संकट दूर करण्यासाठी नसून ती जीवनाला नवा अर्थ देणारी असते आणि भक्ताला आत्मिक समाधान देणारी सुद्धा असते. स्वामी महाराज सांगतात, जीवनात आनंद हवा असेल तर तो दुसऱ्यांना आनंद देण्यात आहे. त्यामुळे स्वामींच्या मार्गदर्शनाने दुसऱ्यांच्या मदतीसाठी नेहमी तत्पर राहा. स्वामी भक्तांनो, लक्षात ठेवा की परमेश्वरावर श्रद्धा असणं हे सर्वात मोठं बलस्थान आहे. त्यामुळे कधीही आशा सोडू नका, कारण तुमच्या प्रत्येक प्रार्थनेला उत्तर देण्यासाठी परमेश्वर तुमच्या सोबत आहे. स्वामी समर्थ महाराज भक्तांना सांगतात की माणसाने प्रामाणिकतेने कष्ट करत राहावं, कारण जेव्हा वेळ योग्य येते तेव्हा स्वामींच्या कृपेने त्या प्रत्येक कष्टाचं परिश्रमाचं फळ हे भक्तांना एका वेगळ्या काल्पनिक स्वरूपात मिळत असतं. जीवनात संकट कधी कधी येतात, पण त्या संकटांना बघून माणसाने कधीच खचून जायचं नाही, कारण प्रत्येक अडथळा हा स्वामींनी तुमच्या परीक्षा घेण्यासाठी पाठवलेला असतो. ज्या भक्ताच्या मनात निश्चय आणि श्रद्धा असते तोच भक्त या प्रत्येक परीक्षेमध्ये यशस्वी ठरतो. स्वामी महाराज सांगतात, भक्ती म्हणजे फक्त केवळ मंदिरात जाऊन केलेली प्रार्थना नव्हे, तर भक्ती ही आपल्या कर्मात सुद्धा असली पाहिजे, कारण निस्वार्थ कर्म हीच खरी ईश्वराची आराधना आहे आणि त्या मार्गावर चालणारा भक्त कधीच जीवनात अपयशी ठरत नाही. स्वामींची भक्ती म्हणजे फक्त जप आणि प्रार्थना नव्हे, तर ती एक जीवन पद्धती आहे, जिथे प्रत्येक कृती, प्रत्येक विचार आणि प्रत्येक श्रद्धा आणि प्रत्येक शब्द हा पवित्रतेने भरलेला असतो. जेव्हा भक्ती मनापासून केली जाते तेव्हा ती फक्त देवाला नव्हे तर संपूर्ण सृष्टीला आपलंसं करते, कारण परमेश्वराची सेवा म्हणजे सृष्टीची सेवा आणि सेवेतच खरा आनंद असतो. स्वामी महाराज सांगतात की तुमच्या जीवनात अनेकदा अशी वेळ येईल की जेव्हा तुम्हाला वाटेल की देवाने तुम्हाला सोडलं आहे, पण लक्षात ठेवा, हे सर्व काही तुमची केवळ श्रद्धा तपासण्यासाठी घडत असतं. म्हणून कधीही देवाच्या कृपेवर शंका घेऊ नका. स्वामी भक्तांनो, जर तुम्ही संपूर्ण आत्मभावाने परमेश्वराच्या चरणी शरण गेलात तर तुमचं जीवन कधी दुःखाने भरलेलं असणार नाही, कारण समर्पणानेच दुःखाचं रूपांतर सुखात होतं. स्वामी महाराज सांगतात की तुमचं भक्तीचं नातं फक्त सुखाच्या काळात किंवा दुःखाच्या काळात नसलं पाहिजे, तर प्रत्येक क्षणाला ते नातं असलं पाहिजे, कारण खरी श्रद्धा ही संकटाच्या काळात सिद्ध होत असते. परमेश्वरावर निस्वार्थ प्रेम करा, कारण प्रेमाशिवाय भक्ती अपूर्ण आहे आणि जिथं प्रेम आहे तिथं स्वतः स्वामी महाराजांचं अस्तित्व आहे. स्वामी भक्तांनो, जीवनात तुमच्या हाती असलेलं सर्व काही तात्पुरतं आहे, पण तुमची भक्ती आणि चांगली कर्म हीच खरी शाश्वत संपत्ती आहे, जी तुम्हाला या जन्मात आणि पुढील जन्मातही आधार देईल. स्वामी महाराज सांगतात, जीवनाच्या वाटेवर अनेकदा तुम्हाला वाटेल की तुम्ही एकटे आहात, पण त्या क्षणी लक्षात ठेवा, स्वामी महाराज स्वतः तुमच्या प्रत्येक पावलावर तुमच्यासोबत चालत आहेत. परमेश्वराची आराधना करायला वेळ मिळेल तेव्हाच नाही, तर प्रत्येक क्षण परमेश्वराचं स्मरण करत जगा, कारण जेव्हा संपूर्ण जीवन परमेश्वराच्या इच्छेनुसार जगलं जातं तेव्हाच ते धन्य ठरतं. स्वामींच्या कृपेने जो भक्त प्रत्येक परिस्थितीत समाधान राखतो तोच खऱ्या अर्थाने समाधानी असतो, कारण समाधान हे बाहेर नाही तर भक्ताच्या अंतःकरणात असतो. स्वामी महाराज सांगतात, भक्ती माणसाच्या स्वभावात असली पाहिजे. ती केवळ शब्दांनी प्रकट होणारी गोष्ट नव्हे, तर ती आचरणात उतरली पाहिजे, कारण खरी भक्ती कृतीतून प्रकट होते. स्वामी भक्तांनो, जीवनाच्या संध्याकाळी तुम्ही कितीही पैसा कमवला याचा हिशोब होत नाही, पण तुम्ही किती आत्मिक समाधान मिळवलं हीच खरी संपत्ती ठरते.
स्वामी महाराज सांगतात, परमेश्वराचा नामाचा जप फक्त ओठांवर ठेवू नका, तर तो हृदयात ठेवा. कारण जिथे नामस्मरण हृदयातून उमटतं तिथं देव स्वतः प्रकट होतात. स्वामी महाराजांच्या कृपेने जीवनात किती संकट आली तरी भक्तासाठी ते संकट नसतं, ते केवळ एक आत्मिक उन्नतीसाठी आलेले शुभ संकेत असतात. भक्तीचा मार्ग क्वचितही सोपा नाही, कारण तो आत्मशुद्धीचा मार्ग आहे. पण जो हा मार्ग एकदा स्वीकारतो त्याला जीवनात खऱ्या अर्थाने सुख मिळतं. स्वामी महाराज सांगतात की तुमच्या कष्टांना, तुमच्या भक्तीला आणि तुमच्या श्रद्धेला कधीही व्यर्थ जाऊ देऊ नका, कारण देव प्रत्येक कृतीचं योग्य फळ देण्यास कधी विसरत नाही. परमेश्वराच्या इच्छेनुसार चालणं हे जीवनाचं खरं यश आहे. कारण जेव्हा मनुष्य स्वतःच्या इच्छांना बाजूला ठेवून परमेश्वराच्या इच्छेनुसार जगतो तेव्हाच तो खऱ्या अर्थाने मुक्त होतो. स्वामी महाराज सांगतात, जो भक्त स्वतःपेक्षा इतरांच्या सेवेसाठी कार्य करतो तोच खऱ्या अर्थाने परमेश्वराचा भक्त आहे. कारण सेवा ही सर्वश्रेष्ठ भक्ती मानली जाते. स्वामींच्या चरणी अखंड समर्पण ठेवा, कारण जेव्हा तुम्ही संपूर्णपणे स्वतःला स्वामींच्या इच्छेनुसार वाहून घेतात तेव्हाच तुमचं जीवन हे धन्य होतं. स्वामी भक्तांनो, स्वामींच्या नामस्मरणाने तुमच्या हृदयामध्ये भक्तीचं तेज उजळतं, अंधकार नष्ट होतो आणि स्वामींची कृपा पूर्ण जीवनावर प्रकाश पसरवते आणि संकट टिकण्याचा काही प्रश्नच उरत नाही. जोपर्यंत तुमच्या अंतरंगात श्रद्धेचा दिवा प्रज्वलित आहे तोपर्यंत जीवनामध्ये कधी वाईट गोष्टी घडू शकत नाही. कारण परमेश्वर स्वतः प्रकाशरूपी भक्तीला अधिष्ठान देतात. माणसाने प्रामाणिकतेने कष्ट करत राहावं, कारण योग्य वेळ जेव्हा येते तेव्हा स्वामींची कृपा त्या परिश्रमांचे फळ हे नक्कीच भक्तांना देतं. म्हणून असं कधी समजू नका की आज कष्ट करतोय त्या कष्टाचं फळ मला मिळत नाही. योग्य वेळ आल्यानंतर तुमच्या प्रत्येक कर्माचा हिशोब होत असतो. स्वामी भक्तांनो, या जगात कोणतेही संकट असो, कितीही मोठा अंधकार असो, जर तुमचं मन स्वामी महाराजांच्या चरणी पूर्णतः समर्पित असेल तर काळोखाच्या प्रत्येक छायेतही परमेश्वराच्या कृपेचा दिवा उजळलेला असेल. स्वामी महाराज सांगतात, परमेश्वर तुमच्या परीक्षा घेत नाही, तर तुमच्या सहनशक्ती, श्रद्धा आणि भक्तीला अधिक प्रगल्भ करण्यासाठी तुमच्या आयुष्यात वेगवेगळ्या अनुभवातून पुढे नेत असतात. म्हणून लक्षात ठेवा, ज्या परीक्षा तुम्ही देतात त्या फक्त परीक्षा नाहीत, तर त्या तुमचा एक दिव्य अनुभवसुद्धा आहेत. जीवनाच्या मार्गावर संकट कधीही संपणार नाहीत, पण जर स्वामींच्या नामाचा आधार घेतलात तर प्रत्येक संकट तुम्हाला एक नवीन शिकवण देईल आणि तुमचं मनोबल आणखी दृढ करेल. स्वामी महाराज सांगतात की जो स्वतःला परमेश्वराच्या सेवेत वाहून घेतो त्याचं जीवन कधी व्यर्थ जात नाही. त्यामुळे भक्तांनो, नेहमी निस्वार्थ सेवा आणि सत्याच्या मार्गावर चालत राहा. स्वामी महाराजांच्या कृपेनेच तुमच्या हृदयात शांतता, विचारांमध्ये सकारात्मकता आणि जीवनात आनंद टिकून राहतो. त्यामुळे तुमच्या प्रत्येक क्षणात परमेश्वराचं स्मरण ठेवा आणि भक्तीच्या मार्गावर दृढ राहा. परमेश्वरावर श्रद्धा ठेवून केलेलं प्रत्येक कार्य यशस्वी होतं. कारण जेव्हा मन भक्तीने परिपूर्ण असतं तेव्हा देव स्वतःच त्या भक्ताच्या जीवनातील मार्ग प्रशस्त करतो. स्वामी महाराज सांगतात, तुमच्या जीवनात एखादं संकट आलं तर त्याला शाप समजू नका. ते तुम्हाला आणखी मजबूत बनवण्यासाठी आलेलं आशीर्वाद रूप आहे. त्यामुळे कधी हार मानू नका. स्वामींच्या नामस्मरणाने भक्ताचा आत्मा शुद्ध होतो, मन शांत होतो आणि जीवनात कुठलाही अडथळा असला तरी तो भक्त परमेश्वराच्या मार्गदर्शनाने त्यावर सहज मात सुद्धा करू शकतो. स्वामी महाराज सांगतात की तुमच्या भक्तीला कधीही शंका लावू नका, कारण जिथे पूर्ण श्रद्धा असते तिथं परमेश्वर स्वतः मार्ग दाखवतात आणि भक्ताला त्याच्या ध्येयापर्यंत पोहोचवतात. स्वामी भक्तांनो, संकट येतील, अडथळे सुद्धा येतील, पण जर तुमचं मन आणि आत्मा परमेश्वराच्या चरणी नतमस्तक असेल तर कोणत्याही वादळाचं अस्तित्व तुमच्यासाठी क्षणभराचं असतं. स्वामी महाराज सांगतात की परमेश्वर केवळ मंत्रांच्या जपाने प्रसन्न होत नाही, तर जेव्हा तुम्ही निस्वार्थपणे दुसऱ्यांच्या भल्याचा विचार करतात तेव्हा देव तुमच्या हृदयात स्थान घेतात आणि तुमच्यावर प्रसन्न सुद्धा होतात. स्वामी महाराज सांगतात
की तुमच्या कर्मामध्ये शुद्धता असेल, तुमच्या विचारांमध्ये पावित्र्य असेल आणि तुमच्या भक्तीमध्ये समर्पण असेल तर जीवनात कोणत्याही गोष्टीची कमी तुम्हाला भासणार नाही. स्वामी महाराजांचं नाव घेऊन पुढे जा, कारण भक्तीच्या मार्गावर चालताना अनेक अडथळे येतील, पण स्वामींच्या आशीर्वादाने ते सर्व दूर होतील आणि यश तुमच्या पावलांशी बांधलं जाईल. स्वामी भक्तांनो, जीवन हे एक तपस्या आहे. जिथे श्रद्धेने चालणारा भक्त स्वामी महाराजांच्या कृपेने मुक्तीच्या मार्गावर पोचतो, कारण खरी भक्ती ही आत्मशुद्धीचा सर्वोत्तम मार्ग आहे. स्वामी महाराज सांगतात, सत्याच्या मार्गावर चालणाऱ्याची परीक्षा घेतली जाईल, पण जर तो भक्त खंबीर असेल तर परमेश्वर स्वतः त्या भक्ताच्या मदतीला धावून जाईल. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचं जीवन आनंदी आणि समृद्ध होईल, पण त्या कृपेसाठी भक्ती आणि सेवा हाच एकमेव मार्ग आहे, कारण भक्तीशिवाय कृपा मिळणं अशक्य आहे. स्वामी महाराज सांगतात की परमेश्वरावर विश्वास ठेवा आणि मन शांत ठेवा, कारण जो परमेश्वरावर पूर्ण श्रद्धा ठेवतो त्याच्या जीवनात कधी अभाव राहत नाही. स्वामी महाराजांचे स्मरण म्हणजे केवळ भक्तीसाठी नाही तर आत्मशुद्धीसाठी देखील आहे, कारण भक्तीनेच भक्ताचं मन स्वच्छ होतं आणि त्याला खऱ्या अर्थाने जीवनाचं गूढ समजतं. स्वामी महाराज सांगतात की ज्याचं हृदय भक्तीने ओथंबलेलं आहे त्याचं जीवन कधी अंधकारमय राहू शकत नाही. त्यामुळे मनापासून भक्ती करा आणि प्रकाशाच्या मार्गावर चला. परमेश्वर कधीच कोणाचं वाईट करत नाही, ते फक्त आपल्या जीवनात अधिक मजबूत आपल्याला बनवत असतात, कारण जेव्हा आपण संकटांना सामोरं जातो तेव्हाच आयुष्यातील खरी श्रद्धा प्रकट होते. स्वामी महाराज सांगतात की जो भक्त नेहमी नम्र राहतो आणि भक्तीच्या मार्गावर स्थिर राहतो त्याला परमेश्वराचं अखंड मार्गदर्शन लाभतं आणि त्याच्या जीवनात यशाचं द्वार सतत उघडं राहतं. स्वामी महाराजांच्या कृपेने जीवनात अनेक चमत्कार घडतात, पण त्या चमत्कारांचा अनुभव घेण्यासाठी भक्ताला निस्वार्थ सेवा, श्रद्धा आणि भक्तीचा अंगीकार करणं आवश्यक आहे. स्वामी भक्तांनो, कधी संकटांमुळे निराश होऊ नका, कारण परमेश्वर तुमच्यासाठी नेहमीच नवीन मार्ग तयार करत असतो. फक्त तुम्हाला परमेश्वराच्या इच्छेनुसार संयम आणि श्रद्धेने वाट बघायला शिकायला हवं. स्वामी महाराज सांगतात, जेव्हा भक्त निस्वार्थपणे दुसऱ्यांची मदत करतो तेव्हा तो भक्त स्वतःच्या कर्माने स्वर्गीय आनंद मिळवतो. त्यामुळे जीवनात सतत चांगली कर्म करत राहा. स्वामी भक्तांनो, जिथं कर्म चांगलं आहे तिथं नेहमीच परमेश्वराची साथ तुम्हाला आहे हे कधी विसरू नका. म्हणून कर्म नेहमीच चांगलं असू द्या. जीवनामध्ये कधीही नकारात्मक विचार करू नका. जरी एखादी गोष्ट तुम्हाला कठीण वाटत असली तरी परमेश्वराचा आशीर्वाद घ्या आणि त्या गोष्टीला सुरुवात करा. त्या गोष्टीमध्ये यश मिळाल्याशिवाय तुम्हाला राहणार नाही. फक्त प्रयत्न हे प्रामाणिक असायला हवे. स्वामी महाराजांचे स्मरण म्हणजे आत्म्याची परमशांती आहे, कारण त्यांच्या नामस्मरणाने मनातील प्रत्येक शंका, चिंता आणि भीती नाहीशी होते आणि एक नवे तेज जीवनात संचारते. जोपर्यंत तुम्ही परमेश्वरावर अढळ श्रद्धा ठेवता तोपर्यंत तुमच्या जीवनात कोणतेही विघ्न, अडथळे किंवा संकटे कधीच कायम टिकू शकणार नाही, कारण स्वामींच्या आशीर्वादाने प्रत्येक समस्येचं उत्तर मिळतं. स्वामी भक्तांनो, देवाच्या भक्तीत एवढी ताकद आहे की तुमचं संपूर्ण जीवन बदलू शकते. अशक्य वाटणाऱ्या गोष्टी शक्य होऊ शकतात आणि अंधारात हरवलेल्यांसाठीही एक नवीन प्रकाश निर्माण होऊ शकतो. स्वामी महाराज सांगतात, परमेश्वर तुमच्या सोबत आहे, पण तो तुमच्या मनाच्या निर्मळतेत प्रकट होतो. त्यामुळे मनात कधी अहंकार, लोभ किंवा द्वेष बाळगू नका. जेव्हा जीवनात काही समजत नाही, मार्ग सापडत नाही, तेव्हा फक्त डोळे बंद करा, स्वामींचं नाम घ्या आणि स्वतःला त्यांच्या चरणी समर्पित करा. ते तुमचं मार्गदर्शन नक्कीच करतील. स्वामी भक्तांनो, जीवनात संघर्ष आणि अडचणी येणारच, पण जो भक्त परमेश्वराच्या चरणी नतमस्तक होतो आणि धैर्याने वाटचाल करतो तोच शेवटी खऱ्या विजयाचा अधिकारी ठरतो. स्वामी महाराज सांगतात, जेव्हा तुम्ही दुसऱ्यांना आनंद देता तेव्हा परमेश्वर तुमच्या जीवनात अनंत आनंदाचा वर्षाव करतो. त्यामुळे नेहमी प्रेमाने, सेवाभावाने आणि निस्वार्थपणे जगा.
परमेश्वराची परीक्षा कधीच अशक्य गोष्टींसाठी नसते, ती तुमचं श्रद्धेचं आणि धैर्याचं मूल्यमापन करते. जो भक्त धीर सोडत नाही त्याला शेवटी स्वामींचा आशीर्वाद रूपी फळ मिळतंच. स्वामी महाराज सांगतात, तुम्ही ज्या प्रकारे विचार करता त्याचप्रमाणे तुमचं आयुष्य घडत जातं. त्यामुळे मनात सतत सकारात्मकता आणि भक्ती श्रद्धा जागृत ठेवा. स्वामी भक्तांनो, जीवनात कोणतेही संकट असो, कितीही मोठी अडचण असो, तुम्ही जर मनोभावे स्वामींचं स्मरण केलं तर ते तुमचं रक्षण नक्कीच करतील आणि तुम्हाला योग्य मार्गसुद्धा दाखवतील. स्वामी महाराज म्हणतात की तुमचं जीवन म्हणजे परमेश्वराची देणगी आहे. त्यामुळे ते वाया न घालवता सत्कर्माने, सेवाभावाने आणि भक्तीने अधिक सुंदर बनवा. स्वामींच्या कृपेने भक्ताच्या जीवनात अशी सकारात्मक ऊर्जा निर्माण होते की तो स्वतःच्या आयुष्यातला नव्या जोमाने घडवू शकतो आणि इतरांनाही आध्यात्मिक उन्नतीसाठी प्रेरित करू शकतो. स्वामी महाराज सांगतात, आध्यात्मिक शक्ती ही सर्वात श्रेष्ठ आहे, कारण ती मनाला शांतता देते, आत्म्याला उन्नती देते आणि जीवनात खरा आनंद प्राप्त करून देते. परमेश्वरावर पूर्ण श्रद्धा ठेवा आणि कठीण काळात देखील धैर्य सोडू नका, कारण स्वामींच्या इच्छेशिवाय कोणतेही संकट तुमच्यावर येणार नाही आणि तेच संकट तुम्हाला नवीन उंचीवर नेण्यासाठी असतं. स्वामी महाराज सांगतात, तुमचं कर्म पवित्र असेल आणि मन भक्तीने भरलेलं असेल तर जगात कोणताही अडथळा तुम्हाला रोखू शकत नाही. त्यामुळे प्रामाणिकतेने आणि श्रद्धेने जीवन जगा. स्वामींच्या भक्तीत अशी ताकद आहे की ती असह्य दुःखांना सहन करण्याची शक्ती देते, संकटावर मात करण्याचं सामर्थ्य देते आणि जीवनात खरा आनंद निर्माण करते. स्वामी महाराज सांगतात, परमेश्वराला कधी बाहेर शोधू नका. परमेश्वर तुमच्या मनात, तुमच्या भक्तीत आणि तुमच्या कर्मात आहे. त्यामुळे त्यांचं स्मरण नित्य करा आणि त्यांना मनोभावे अनुभवा. स्वामी भक्तांनो, जीवनात आनंद आणि दुःख दोन्ही असतात, पण जो भक्त परमेश्वराच्या इच्छेनुसार चालतो त्याला कोणताही प्रसंग दुःखद वाटत नाही, कारण त्याचा आत्मा शांत आणि स्थिर असतो. स्वामी महाराज सांगतात, तुमच्या आयुष्यातील प्रत्येक क्षण हा परमेश्वराचा आशीर्वाद आहे. त्यामुळे कधीही मागचं विसरून समोरच्या सुंदर क्षणांमध्ये जीवन जगा आणि सतत प्रार्थनेत राहा. जेव्हा तुम्ही परमेश्वरावर विश्वास ठेवून प्रत्येक गोष्ट त्यांच्या चरणी अर्पण करता तेव्हा जीवनात चमत्कार घडतात, कारण भक्तीच्या सामर्थ्यासमोर कुठलीही गोष्ट अशक्य राहत नाही. स्वामी महाराज सांगतात, परमेश्वरावर पूर्ण श्रद्धा ठेवा, कारण तेच तुमच्या जीवनाची प्रत्येक गोष्ट ठरवत असतात. त्यामुळे कधीही चिंता करू नका, फक्त विश्वास ठेवा आणि पुढे चला. स्वामी भक्तांनो, जगात किती मोह आणि आकर्षण असो, पण ज्याचा आत्मा परमेश्वराच्या भक्तीने भरलेला आहे त्याला इतर कोणतीही गोष्टीची गरज भासत नाही. स्वामी महाराज सांगतात, प्रेम, श्रद्धा आणि सेवा ही भक्तीची खरी ओळख आहे. त्यामुळे जीवनात कधी अहंकार बाळगू नका, प्रेमाने आणि निस्वार्थ भावनेने जगा. स्वामींच्या कृपेने भक्ताच्या जीवनात इतकं तेज निर्माण होतं की तो स्वतःच एक ऊर्जा स्रोत बनतो आणि इतरांनाही भक्तीच्या मार्गावर प्रेरित करतो. स्वामी महाराज सांगतात, परमेश्वराच्या नामस्मरणानेच जीवनाची खरी शांतता आणि समाधान प्राप्त होतं. त्यामुळे सतत परमेश्वराचं नाव घ्या आणि त्यांच्या चरणी समर्पित व्हा. स्वामी भक्तांनो, परमेश्वराचं नाव घेतल्यानंतर संकटही लांब जातात, वाईट शक्तीसुद्धा दूर होते आणि नकारात्मक विचारसुद्धा दूर होतात. फक्त तुमच्या जीवनात परमेश्वराचं अस्तित्व टिकून राहतं. स्वामी भक्तांनो, जीवनामध्ये संकट आली म्हणून चिंता करू नका, कारण प्रत्येक संकट हे परमेश्वराने तुमच्यावर ठेवलेली एक परीक्षा आहे आणि जर तुम्ही श्रद्धेने आणि संयमाने ती परीक्षा पार केलीत तर स्वामी महाराज स्वतः तुमच्या आयुष्याला उन्नतीच्या दिशेने घेऊन जातील. परमेश्वराची कृपा कधी, कुठे आणि कशा स्वरूपात तुमच्यावर बरसणार आहे हे कधीही सांगता येणार नाही. त्यामुळे स्वामींच्या चरणी सतत विश्वास ठेवा, कारण तोच विश्वास तुमच्या जीवनातील सर्व अडचणींवर उपाय ठरेल. स्वामी महाराज म्हणतात, जोपर्यंत तुम्ही स्वतःवर आणि परमेश्वरावर विश्वास ठेवत नाही तोपर्यंत तुम्ही कोणत्याच कार्यात यशस्वी होऊ शकणार नाही. त्यामुळे परिस्थिती कशी असो, विश्वासाचा दीपक कधीही विझू देऊ नका.
स्वामींच्या नावाचा जप हा केवळ शब्दांचा उच्चार नसून ती एक ऊर्जेचा स्रोत आहे, जो तुमच्यातील सर्व अशांतता दूर करून तुमचं मन आणि शरीर नव्या सकारात्मक ऊर्जेने भरून काढतो. स्वामी महाराज सांगतात, तुमच्या जीवनाचा उद्देश हा केवळ स्वतःसाठी जगणं नसून इतरांसाठी प्रकाश बनणं आहे. त्यामुळे तुमच्या कर्मांमधून प्रेम, दया आणि समर्पण यांचा सतत प्रवाह वाहू द्या. परमेश्वरावर श्रद्धा असली की जगातील कोणतंही संकट मोठं वाटत नाही, कारण त्या श्रद्धेमुळे तुमच्यात एक नवी जिद्द निर्माण होते आणि त्या जिद्दीच्या बळावर तुम्ही प्रत्येक अडथळा पार करू शकता. स्वामी महाराजांचे आशीर्वाद हे कधीही एकाच वेळी दिसत नाहीत, पण जेव्हा तुम्ही मागे वळून पाहता तेव्हा तुम्हाला समजतं की परमेश्वराने तुमचं जीवन किती सुंदररित्या मार्गी लावलं आहे. स्वामी महाराजांनी सांगितलं आहे की तुम्ही इतरांसाठी जे प्रेम आणि दया दाखवता तेच परमेश्वर तुमच्यासाठी दुप्पट करून परत पाठवतो. त्यामुळे कधीही दुसऱ्यांच्या भल्यासाठी संकोच करू नका. स्वामी महाराजांच्या कृपेनेच तुमचं भविष्य उज्ज्वल होणार आहे, पण त्या कृपेचा अनुभव घ्यायचा असेल तर तुमच्या हृदयात निस्वार्थ भक्ती आणि निष्कलंक श्रद्धा असणं आवश्यक आहे. स्वामी महाराज म्हणतात, तुमच्या प्रार्थनेत जर सातत्य आणि श्रद्धा असेल तर देवाला सुद्धा तुम्हाला मदतीसाठी यावंच लागेल. त्यामुळे तुमचं मन आणि आत्मा कधीही परमेश्वराच्या स्मरणातून दूर जाऊ देऊ नका. परमेश्वराची भक्ती ही केवळ मठ मंदिरात केली जाणारी गोष्ट नाही, तर ती तुमच्या वागणुकीत आणि कर्मांमध्ये असली पाहिजे. कारण खरी भक्ती ही हृदयातून आलेली असते, ओठांवरून नसते. स्वामी महाराज सांगतात, जेव्हा तुम्ही दुसऱ्यांचं भलं करता तेव्हा त्याचं पुण्य तुमच्या जीवनात चमत्कार घडवण्यासाठी परत येतं. त्यामुळे प्रत्येक क्षणी शुभ कार्य करा आणि सत्कर्मात सहभागी व्हा. स्वामी भक्तांनो, हे लक्षात ठेवा की जिथे श्रद्धा आहे तिथं मार्ग आहे, आणि जिथे श्रद्धा आणि सेवा एकत्र येतात तिथं परमेश्वर स्वतः भक्ताच्या रूपाने प्रकट होतो. परमेश्वराकडून एखादी गोष्ट लवकर मिळाली नाही म्हणून नाराज होऊ नका, कारण तो नेहमी योग्य वेळी योग्य गोष्ट तुमच्यासाठी पाठवतो. फक्त परमेश्वरावर विश्वास ठेवा. स्वामी महाराज म्हणतात, जो भक्त कधीही देवाची आठवण सोडत नाही त्याचं संपूर्ण आयुष्यच एक पवित्र यात्रा बनतं. त्यामुळे तुमच्या जीवनाच्या प्रत्येक क्षणात भगवंताचं स्मरण ठेवा. स्वामी महाराजांचे आशीर्वाद हे पाण्यासारखे असतात, जे प्रवाहासारखे वाहतात, पण ते अनुभवायचे असतील तर तुमचं मन एक शांत आणि स्वच्छ पात्र असायला हवं. परमेश्वराच्या भक्तीत अशी ताकद आहे की तुमचं आयुष्य एका क्षणात बदलू शकतं. फक्त तुमची भक्ती आणि श्रद्धा सातत्याने टिकली पाहिजे. स्वामी महाराज सांगतात, जेव्हा तुम्ही तुमच्या जीवनातील प्रत्येक अडथळ्याला एक संधी म्हणून पाहता तेव्हा तुम्हीच तुमच्या यशाचा मार्ग तयार करता. त्यामुळे कोणत्याही संकटाला भीतीने पाहू नका. स्वामी महाराजांचे स्मरण म्हणजे आत्म्याचा खरा आनंद आहे, कारण भगवंताचं नाव घेतलं की दुःख नाहीसं होतं आणि जीवनात फक्त शांतता आणि समाधान उरतं. परमेश्वरावर विश्वास ठेवा, कारण तेच भक्ताचे सर्वोच्च मार्गदर्शक आहेत. जे तुमच्या हातून गोष्टी काढतात तेच तुमच्या गोष्टींची जागा आणखी चांगल्या गोष्टींनी भरून टाकतात. स्वामी महाराज सांगतात, प्रत्येक भक्ताच्या हृदयात परमेश्वराची निवासस्थानं आहेत. त्यामुळे बाहेर शोधण्यापेक्षा तुमच्या अंतरात्म्यातील भक्तीचा जप वाढवा. स्वामी महाराज म्हणतात, तुमचं मन शांत आणि सकारात्मक असेल तर तुम्हाला जीवनात कोणत्याही संकटांचा सामना करण्यासाठी कोणाच्याही मदतीची गरज भासणार नाही. स्वामी महाराज सांगतात, जो स्वतःवर विजय मिळवतो तोच खऱ्या अर्थाने जगावर विजय मिळवू शकतो. त्यामुळे आधी स्वतःच्या मनातील नकारात्मक विचारांवर मात करा. स्वामी महाराजांचं नामस्मरण म्हणजे केवळ ओठांनी उच्चारणं नव्हे, तर त्याचा प्रभाव तुमच्या संपूर्ण जीवनावर जाणवला पाहिजे. कारण खरी भक्ती ही आचरणातून व्यक्त होते. परमेश्वर फक्त मंदिरात नाही तर प्रत्येक ठिकाणी आहे. फक्त तुम्ही त्यांना कशा दृष्टीने पाहता यावर तुमच्या भक्तीचा खरा अर्थ अवलंबून आहे.
परमेश्वर नेहमी तुमच्या प्रत्येक कर्मामध्ये तुमची साथ देतात. फक्त कर्म हे फक्त स्वार्थी भावनेसाठी नसावं, तर ते सर्वांच्या कल्याणासाठी असावं. स्वामी भक्तांनो, आयुष्यात किती संकट आली तरी ती फक्त तुमची श्रद्धा तपासण्यासाठी असतात. जोपर्यंत तुम्ही परमेश्वरावर विश्वास ठेवून अडळ राहता, तोपर्यंत तुमच्या जीवनात अंधार टिकू शकत नाही. कारण स्वामींच्या कृपेने प्रत्येक रात्र ही नव्या सूर्योदयाची नांदी असते. स्वामी महाराज म्हणतात, तुम्ही जर स्वतःच्या मनाचा विजय मिळवला तर जगात कोणताही विजय अशक्य नाही. कारण खरी लढाई बाहेरच्या संकटांशी नाही, तर आतल्या शंका, भीती आणि मोहांशी आहे. आणि जो या लढाई जिंकतो तोच खऱ्या अर्थाने मुक्त होतो. परमेश्वराचा भक्त तो जो संकटांमध्येही परमेश्वराची कृपा ओळखतो आणि सुखाच्या क्षणी अहंकाराचा स्पर्श होऊ देत नाही. कारण खऱ्या भक्ताला यश मिळालं तरी तो विनम्र राहतो आणि अपयश आलं तरी तो श्रद्धेने मजबूत राहतो. स्वामी महाराज सांगतात, तुमच्या मनात भक्तीची मशाल पेटली असेल तर आयुष्यात किती अंधार असो तो तुम्हाला घाबरवू शकत नाही. कारण भक्ती हीच खरी शक्ती आहे, जी संकटांना संधींमध्ये बदलते आणि अशक्य गोष्टींना शक्य करत जाते. जीवनात अशा अनेक क्षण येणार आहेत जेव्हा तुम्हाला वाटतं की मी एकटाच आहे, पण सत्य हे आहे की तुम्ही कधीच एकटे नसता. कारण प्रत्येक क्षणी स्वामी महाराज तुमच्या सोबत असतात. फक्त तुमचं मन शांत ठेवा आणि परमेश्वराच्या कृपेची जाणीव नेहमीच असू द्या. स्वामी महाराज म्हणतात, तुमच्या कर्मावर लक्ष द्या, कारण तेच तुमचं भविष्य घडवतं. सत्कर्मांच्या वाटेवर चालत राहा, कारण ज्या मार्गावर प्रामाणिकपणा आणि श्रद्धा आहे त्या मार्गावर यश आणि शांतता ही स्वाभाविकपणे येणारच आहे. स्वामी महाराजांच्या कृपेने जीवनात किती अडचणी आल्या तरी त्या क्षणभंगूर असतात, पण भक्तीने भरलेलं हृदय हे अडळ आणि शाश्वत असतं. कारण देवावरची श्रद्धा कोणत्याही परिस्थितीत कमी होत नाही. स्वामी महाराज म्हणतात, जर मनावर विजय मिळवायचा असेल तर त्याला सतत भक्तीने आणि सकारात्मक विचारांनी समृद्ध ठेवा. कारण जिथे शुद्धता असते तिथं शांतता आणि आनंद नेहमी नांदत असतो. स्वामी भक्तांनो, परमेश्वराला समजून घेण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे परमेश्वरावर अढळ श्रद्धा ठेवणे आणि स्वतःच्या कर्माने त्यांची सेवा करणे. कारण फक्त शब्दांनी नव्हे तर कृतीनेही भक्तीची पूर्णता साधली पाहिजे. स्वामी महाराज सांगतात, जोपर्यंत तुमच्या अंतःकरणात शुद्धता आहे आणि तुमच्या वाणीमध्ये प्रेम आहे, तोपर्यंत तुमच्या जीवनात समाधान, आनंद आणि यश यांची उणीव कधीच भासणार नाही. स्वामी महाराज सांगतात की भक्ती केवळ मंदिरात किंवा मूर्तीसमोरच प्रकट होत नाही, तर ती तुमच्या विचारांमध्ये, तुमच्या शब्दांमध्ये आणि तुमच्या कर्मांमध्ये प्रकट व्हायला हवी. कारण खरी भक्ती हीच परमेश्वराची खरी आराधना असते. स्वामी महाराज सांगतात, तुमच्या आयुष्यात संकट आली म्हणून रडू नका. कारण जिथे संघर्ष आहे तिथंच विजयाची तयारी असते आणि जिथे भक्ती आहे तिथं परमेश्वर स्वतः मार्ग दाखवतात. स्वामी महाराजांचे स्मरण म्हणजे मनाला शांततेचा स्पर्श करणारा वारा आहे, जो जीवनाच्या उष्णतेतही मन शांत ठेवतो आणि दुःखाच्या वादळातही भक्तीला स्थिर राहण्याची शक्ती देतो. स्वामी महाराज सांगतात, किती संकट आली तरी त्यांच्याकडे एक शिक्षण म्हणून पहा. कारण ज्या भक्तांची श्रद्धा खंबीर असते त्या भक्ताला संकटही आशीर्वादासारखी वाटतात. स्वामी महाराजांच्या चरणी समर्पित झालेल्या भक्ताला जगातील कोणती गोष्ट भयभीत करू शकत नाही. कारण ज्याच्या हृदयात भक्ती आहे त्याला कोणत्याही संकटांची भीती वाटत नाही. स्वामी महाराज म्हणतात, तुमच्या जीवनात आनंद हवा असेल तर इतरांसाठी आनंदाचं कारण बना. कारण जिथे निस्वार्थ सेवा आहे तिथं परमेश्वराची उपस्थिती आहे. परमेश्वराची भक्ती ही वाऱ्यासारखी असते. ती तुम्हाला दिसत नाही, पण ती तुम्हाला नेहमीच आधार देते, प्रत्येक संकटात मार्ग दाखवते आणि तुमच्या जीवनात प्रकाश आणते. स्वामी महाराज सांगतात, जीवनातील प्रत्येक क्षण म्हणजे परमेश्वराची परीक्षा आहे. त्यामुळे परमेश्वराच्या कृपेवर पूर्ण विश्वास ठेवा आणि श्रद्धेने प्रत्येक परिस्थितीचा स्वीकार करा. स्वामी महाराजांच्या कृपेने भक्ताला अपयशही शिकवण देतं
दुःखही त्याला समृद्ध करतं आणि संकटही त्याच्या श्रद्धेला अधिक दृढ बनवतात. कारण खरी भक्ती ही फक्त चांगल्या काळातच नव्हे तर प्रत्येक क्षणी टिकणारी असावी. स्वामी महाराज सांगतात, तुमच्या जीवनात जे काही येतं ते परमेश्वराच्या इच्छेनुसार येतं. त्यामुळे मन शांत ठेवा आणि प्रत्येक गोष्टीत परमेश्वराची कृपा शोधण्याचा प्रयत्न नक्कीच करा. स्वामी भक्तांनो, जिथं परमेश्वराची कृपा असते तिथं भक्त कधीच निराश होत नाही. कारण भक्ताच्या जीवनामध्ये नेहमी विजय घडत असतो. स्वामी भक्तांनो, तुमचाही विजय परमेश्वराने निश्चित केला आहे. फक्त तुम्ही संयमाने तुमची वाटचाल सुरू ठेवा. योग्य वेळ येण्याची वाट बघा. कारण चांगल्या गोष्टी या थोड्या उशिरा घडतात आणि योग्य वेळी घडतात आणि त्या गोष्टी भक्ताच्या जीवनामध्ये आयुष्यभर त्याच्या लक्षात राहणाऱ्या असतात. म्हणून जे काही तुमच्या जीवनात होतंय सर्व काही तुमच्या कल्याणासाठीच होत आहे. स्वामी भक्तांनो, परमेश्वरावर तुमचा मनापासून दृढ विश्वास असेल तर कमेंट्स बॉक्समध्ये नक्कीच श्री स्वामी समर्थ टाईप करा. स्वामी भक्तांनो, आयुष्य खूप सुंदर आहे, त्याला आणखी सुंदर बनवण्यासाठी हा स्वामी संदेश शेवटपर्यंत नक्कीच ऐका.